वैभव खेडेकर आपल्या सोबत आहेत। वैभवजी, अखेर प्रवेश जो आहे तो भाजपमध्ये झालेला आहे। भाजपचं काम तुम्ही सुरू केलं होतं, परंतु प्रवेश जो आहे तो रखडलेला होता। आज प्रवेश झालाय, काय भावना आहेत तुमच्या? पण निश्चित एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळणं एक आनंदाचा क्षण असो। दिवाळी आहे, निश्चित या आनंदाचे फटाके या ठिकाणी माझ्या भागात फुटले असतील आणि येणाऱ्या निवडणुकीचे विजयी फटाके देखील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी फुटतील। अनेकांनी या ठिकाणी असं म्हटलं होतं की वैभव खेडेकर बाजूला पडलेले आहेत, वैभव खेडेकरचं काय होणार, परंतु कार्यकर्ता कधी स्वस्त बसत नसतो आणि चांगला कार्यकर्त्याला घेण्यासाठी चढावड असते। त्यामुळे मला वाटलं की भारतीय जनता पार्टीसारखा योग्य पक्ष या ठिकाणी नाही। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, संघटन करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष रविभाऊ चव्हाण आणि आमच्या कोकणामधले आक्रमक नेतृत्व असलेले नितेशजी राणे यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मी पक्षप्रवेश केलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे कोकणातले प्रवीण भाऊ दरेकर असतील, आमचे सूर्यकांतजी दळवी असतील आणि नातूसाहेब हे आमदार आहेत, तर यांचं देखील पाठबळ मला आहे। निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये मी भारतीय जनता पार्टी कोकणामध्ये वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन। 2 वेळा मुंबईमध्ये आलेला होता, तेव्हा मुंबईतून परत जावं लागलं होतं। प्रवेश 2 वेळा रखडला होता, नेमकं कारण काय होतं? प्रवेशामागे नेमकी गणितं काय बिघडलेली होती? बघा, याच्यासाठी TV9ला माझी विनंती आहे, हा एक मोठा एपिसोड तुम्ही ह्या संदर्भात ठेवा। हा छोट्या बाईटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये हा संपणार नाही। खूप मोठा पक्ष प्रवेशासंदर्भातल्या माझ्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगेन आणि महाराष्ट्रासमोर आणीन। एक कार्यकर्ता संदर्भातल्या काही गोष्टी असतात, म्हणजे माझा पक्षप्रवेश गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेला। मी साधा कार्यकर्ता आहे, परंतु एखाद्या कार्यकर्त्याची भीती किती असावी, एखाद्या कार्यकर्त्याचं धास्ती किती असावी, याचं सर्व सविस्तर विश्लेषण मी आपल्या TV9च्या ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर करीन। त्यासाठी आपण एक चांगलं चर्चा तर या ठिकाणी करा। पण चर्चा जी अशी सुरू झाली होती की ज्या पक्षातून तुम्ही आलात त्या पक्षातूनच विरोध जो आहे तो या पक्षात येण्यासाठी झाला होता, अशी एक चर्चा होती। आता चर्चा अनेक आहेत, म्हणजे हिडन काही गोष्टी आहेत, अंतर्गत काही गोष्टी आहेत, अनेक आहेत। त्या संदर्भात सविस्तर आपल्याशी मी बोलीन। कशा पद्धतीने आता पुढील काळात काम करणार? बघा, त्याच आक्रमकतेने, त्याच मुत्सद्दीपणे, त्याच संघटनात्मक गोष्टीमध्ये मी या ठिकाणी संघटन करीन। भारतीय जनता पार्टीचे जुने असलेल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी या ठिकाणी संघटन करीन आणि येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीला कोकणामध्ये यश मिळवून देण्याचा काटोकाट या ठिकाणी प्रयत्न करीन। एक शेवटचा प्रश्न, मनसेच्या पक्षप्रमुखांनीच तुम्हाला इकडे येण्यासाठी विरोध होता, अशा एक चर्चा होत्या, म्हणजे तुम्ही भाजपमध्ये तुमचा प्रवेश होऊ नये यासाठी मनसे प्रमुख जे आहेत त्यांचा विरोध होता, अशी एक बातमी समोर आलेली। आता हा तुम्ही म्हणताय म्हणून मला आता माहिती पडलं, अधिकृत काय मला माहीत नाही, कारण मी काही एवढा मोठा माणूस नाही। माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढे मोठे पक्षप्रवेश थांबवतील असं काही मला वाटत नाही, परंतु सविस्तर त्या संदर्भात आपण बोलू। धन्यवाद। साहजिकच आहे, वैभव खेडेकर आपल्यासोबत होते। भाजपमध्ये नुकताच त्यांचा प्रवेश झालेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून हा प्रवेश जो आहे तो रखडलेला होता, परंतु अखेर हा प्रवेश झाला आहे आणि या प्रवेशामागची जी सगळी गणितं आहेत ते येत्या काळात उलगडेन असं ते म्हणतात। कॅमेरामन कमलेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।